अचानकपणे चाललोय आम्ही, हिला लागले तर मला पार्टी हवी होती ना, टोन लावले इकडे. घेऊन आम्ही ते थांबतो. काय घेऊन येऊ? ओहो 150 रुपयाला एक आम्ही फरमाईश 1000 राईस खायची. तर हे दोघे इथे बाहेर फिरतात, पप्पा आणि पिल्लू. हे बाई दलन घेऊन चालले. तिकडे नाही, कुठे घर आहे? हा जा बरोबर. दलन घेऊन गेले. तर चाललो आम्ही आता. हे दुकान पण उघडं झालं वाटतं. अचानकपणे येताना मला या दुकान थांबवा का? अचानकपणे चाललोय आम्ही, हिला लागले तर हे मला म्हणजे मला पार्टी हवी होती चायनीजची, सो आम्ही चाललो तिकडे चायनीजवर. आणि थोडंसं सामान पण घ्यायचं आहे. चायनीजची परीक्षा. आणि आमच्यासोबत आहे आमची लिटली चॅम्प पियू. कसली पार्टी? रिक्षाची ना? हा, रिक्षाची पार्टी. रिक्षाची पार्टी पाहिजे, पण खायला पाहिजे चायनीज. येस, चायनीजच मजा येते. तर बघू शकता एवढं काम झालं आता आमच्या इथे. हा ब्रिज होणार ना मोठा, तर एवढा मोठा ब्रिज होणार आहे. ब्रिज का होणार आहे मग? आणि एवढा खतारा झालाय काय? रेल्वेचं काम चालू आहे ना आमच्या ते रेल्वेचं काम चालू आहे म्हणून. मग पण ठीक आहे, होऊन जाईल. हे मस्त वाटतं ग्रीन, पण इथं मध्ये चिखल आहे. काय ती लावायची असतं ना शेतात. हा, पहिले तसं टाकायला लागतं. पहिला कुठं जायची? तर पहिले आम्ही जाणार डायरेक्ट बेलोलीला आणि मग खाऊ पिऊ. हॅलो, वजन केला मस्तपैकी. वजन आहे, काय टेन्शन नाही. माझं वजन तुझं काय? पाव किलो. तू पाव किलो आहे? पाव किलो. चपला कुठं गारल्या? बरी गर्दी नव्हती. काय घ्यायचे? चला आता जरा पेटपूजा करू आणि मस्तपैकी खाऊ पिऊ. टोन लावले इकडे. घेऊन आम्ही ते थांबतो. काय घेऊन येऊ? ओहो 150 रुपयाला एक आम्ही. सब्जी तर भाजी घेतली नाही. बटाटे, कांदा, टमाटर जाम महाग झाला ना. 80 रुपये 90 काहीतरी आहे. आणि ह्यो घेतलाय टाइमपास प्यायला. A few moments later. चलो खालो पिलो. फरमाईश 1000 राईस खायची, पण माझा फेवरेट आहे शेरपा. तर चाललो आता घरी आम्ही पटापट. तिला काही संपलं नाही. हा, मी काय खाल्लंच असतं, थोडंसंच खाल्लं, पण ठीक आहे असं. त्यांनी खाल्लं, यांनी संपवलं सगळं. तिला पण नाही संपलं. क्वांटिटी खूप दिली आहे त्यांनी. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी कालचाच ब्लॉग कंटिन्यू करते आज. तर आज मी सकाळी खूप 5:30ला उठली, मग आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे करून मग नंतर मग मला डब्बा पण करायचा होता. आज भावना मला पुलाव करायचा होता, तर मी आज पुलाव केलेला मस्तपैकी सकाळी सकाळी उठून पटकन. आणि आता मी यांना चहा देते. हे पण उठले आता 8:30 वाजलेत. आणि बायला पण मी आत्ताच झोपून आले. बाय पण सकाळी सकाळी लवकर उठली मग माझ्यासोबतच, पण तिला मी झोपवली परत, कारण की मला जेवण पण करायचं होतं. आणि मग आता मला थोडंसं काम पण आहे. मशीन वगैरे बाहेर काढायची आहे मला, आता हॉलमध्ये न्यायची आहे. मी या बेडरूममध्ये ठेवली आहे मशीन. ब्लाऊज वगैरे पण शिवायला परत स्टार्ट करायचे आहेत. खूप दिवस झाले, म्हणजे महिनाच झाला मी ब्लाऊजला बसलीच नाही आहे. तर ब्लाऊज पण शिवायचं आहे मला. आणि आता पटकन यांना चहा देते, मग हे जातील आता त्यांच्या कामावर. आणि मग तर आता मी ते चहा करपला माझा चहा, त्यांना देते मी आता. गरम करूनच ठेवला.
आणि गाळून पण ठेवला आहे, कारण की कसं पटकन द्यायला होतं ना. तर त्यांनी आता सिलच देते मी यांना खायला. पुलाव तर हे खाणार नाही. पुलाव किती मस्त झालं आहे माहिती आहे. आज पुलाव बघू दुपारी जेवतील ते, त्यांना खायलाच लावेल मी पुलाव. आता ना चहा देऊन येते मी पटकन. तर आज लवकर उठून सगळं कामं झाली आहेत करून. खूप मस्त वाटते आज, फ्रेश. तर मस्तपैकी एकदम पाऊस तर पडलाच ना, सकाळी पडत होता थोडासा, मस्त अंगण ओलं झालं आहे. इथे हे असं म्हणजे गोणे टाकून ठेवलेत, कारण की कसं पाऊस पडतो ना जोरजोरात, तर सगळं चिखल असं जमा होतो इथे, म्हणून मग टाकून ठेवलं आहे पप्पांनी इथं. ही आमची रिक्षा, ही आमची गाडी बिचारी बंद आहे. मला तिला करायची आहे चालू, परत करणार तिला चालू येणं. आणि माझ्या बायच्या आतूचं झोपलेच वाटतं अजून. इथे आम्ही वडाचं झाड लावलेला, पण तो आता नेला वाटतं तिकडे लावणार वाटतं तो झाड काढून, कारण की फेकायचं नसतं ना, म्हणून मग लावणार वाटतं. तर बघू शकता मस्त वेगळी दिसतंय ना. तर एवढी ही हाफ नाही सॉरी. तर भाऊंचा टिफिन भाऊनं दिला, आणि पप्पांना वाटाण्याची भाजी केलेली आणि भाकऱ्या मम्मीने केलेल्या. तर पटकन पप्पांना भाकरी दिली. पप्पा भात वगैरे नाही घेऊन जात तिकडे. तर आता मम्मी गेल्यात पाण्यावरती तिलाच, आणि मम्मी आल्यावर मग खाऊन बघतील कसं झालं आहे पुलाव. किंवा ते आता खाणार नाही, तर आता भाकरी आणि भाजीच खातील. आणि त्यांना सकाळी भाकरी खायची सवय आहे ना, सगळ्यांनाच सवय इकडे, फक्त मीच खात नाही भाकरी, कधी खाल्ली तर आता ही इथे माझी मशीन बिचारी पडली आहे, आणि सगळं माझं शिवायचं वगैरे ठेवलं आहे मी इथे. तर मी आता हे नेणार आहे बाहेर हॉलमध्ये. तर मला एक मस्त एक कुर्ती वगैरे पण शिवायची, ती पण तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. आणि ब्लाऊज पण शिवायचे आहेत. गणपती पण येणार आपले, फक्त 2-2.5 महिने राहिलेत फक्त. 7 सप्टेंबरला गणपती बाप्पा आहे, आणि मी खूप आतुरतेने वाट बघते. मीच काय, सगळेच जण वाट बघत असतात गणपती बाप्पा येण्याची, कारण की खूप फेवरेट सण आहे माझा. तर खूप फेवरेट म्हणजे खूप जास्त, गणपती आणि नवरात्र. बाय. हे पण आत्ताच गेले, आणि बाय पण उठली आहे. बायाला मम्मीने घेतली आहे. तर पिऊचं आता पोटू भरले, तिला आंघोळ घालायची आहे. आणि मग आंघोळ झाल्यावरती पिऊ झोपणार आहे ना. पिऊ आंघोळ झोपणार आहे ना तू. तर आता हे आले जेवायला, तर आता मी यांना जेवायला वाढते पटकन. तर पापड आणि शेव, मिरच्या पण तळते, त्यांना खूप आवडतात मिरच्या. तर मम्मीने मिरच्या काढून ठेवल्यात, तर या मसाला तळते आणि आपली शेव पापड तळून घेते. तेल तापतंय माझं. अक्रोड. हे काय सर्वांना गुड इव्हनिंग. तर मी आत्ताच उठली आहे झोपेतून, म्हणजे मी झोपलीच नव्हती, जरा पडलेली, बाहेर झोपलेली. मिस्टर रोहन पाटील इज बॅक होम. तर हे आले आता घरी. तर आता मी पटकन चहा वगैरे ठेवते, आणि यांना चहा वगैरे नाश्ता देते. बाय पण उठली, बाय खेळते माझी. आम्ही बसलो, मी बाय तिथे बाजूला बसलेली आत्याकडे तिच्या. बाय पिऊची आत्या, पिऊची आतू गुड बाय. तर आता दूध गरम करते आणि पटकन चहा बनवते, तुम्ही तिला सांभाळा. तोपर्यंत कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या सोबत. चॅनल कोण नवीन असेल तर लाईक करा, कमेंट करा. काय माहिती दिवस ब्लॉग केलाय का नाही, बघू आता. अजून काय होतं पुढं, दिवस तर संपायला आला. मी पण गेलतो आज जरा रिक्षावर. आज म्हणजे रोजच जात आहे, ब्लॉग नाही करायला भेटत आजकाल, टाईमच नाही भेटत. सो बघू आता, कंटिन्यू आपल्यासोबत. तर हे दोघे इथे फिरतात, पप्पा आणि पिल्लू. मी येऊ का? मी म्हटलं मी पण येऊ का तुमच्यासोबत बाहेर? पिऊ पिऊ.
हे बायासोबत बाहेर फिरतात, तोपर्यंत मी घर झाडून घेते वगैरे. आणि आता ब्लॉग इथंच आम्ही एंड करतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे अंगारकी चतुर्थी, तर उद्या मी मोदक पण करायचे आहेत मला. आणि उद्या काय काय बोलते उद्याच तुम्हाला समजेल. सो भेटूया उद्या. बाय बाय.